स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि जळगाव या दोन जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी नाशिकच्या जागेवर थेट दावा ठोकल्यानं शहरातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला। नाशिकची जागा भाजपला सुटणार असल्याचा ठाम विश्वास गणेश गीते यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला। त्यामुळे एक प्रकारे त्यांनी निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे। उमेदवारी अर्ज घेण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेत। अद्यापपर्यंत महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना, शिंदे गट व भाजप यांच्या जागेवरून कुरघोडी सुरू आहे। एकूणच येत्या सोमवारी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असलं तरी भाजपकडून इच्छुकांमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते आणि उपाध्यक्ष निलेश बोरा हे आज उमेदवारी अर्ज घेणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। एकीकडे शिवसेना, शिंदे गटानं ही जागा आम्हीच लढणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट संकेत देण्यात आले असल्याचे भाजपकडून सांगण्यात आल्यानं इच्छुकांमध्ये अस्वस्थता कायम आहे। या निवडणुकीसाठी आतापर्यंत विविध पक्ष आणि अपक्ष अशा एकूण 27 इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केलेत। यामध्ये माजी आमदार नरेंद्र दराडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानसभेत बंडखोरी केलेले केदा आहेर यांनी अपक्ष, तर दीपक चव्हाण, संजय चव्हाण, मालेगावचे माजी महापौर शाहन हिंद यांनी अर्ज घेतलेत। त्यामुळे नाशिकच्या या निवडणुकीमध्ये अधिकच रंगत सुरू असल्याचं चित्र स्पष्ट आहे। नाशिक आणि जळगाव या दोन्ही जागेचा तिढा सोडवण्यासाठी थेट राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला। दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नाशिक आणि जळगावच्या जागांवरून चर्चाही झाली। या घडामोडीनंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेचा प्रमुख इच्छुकांनी उमेदवारी निश्चित करण्यासाठी थेट मुंबई तळ ठोकलाय। सचिव भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते अजय बोरस्ते यांनी ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा दावा करत उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली। तर दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता। त्याच्यामुळे मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवर मोठे राजकीय डावपेच सुरू आहे। यामध्ये ही जागा कुणाला सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।